हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज आपण बघणार आहोत 11th फिजिक्स सिलेबस. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्याला पहिल्यांदा हे बघायचं आहे की 11th फिजिक्समध्ये कुठले कुठले टॉपिक आहेत. सो पहिला टॉपिक आहे बेसिक मॅथ. जर तुम्हाला फिजिक्स परफेक्ट करायचं असेल तर मॅथ परफेक्टली जमायलाच हवं, तर त्यामुळं बेसिक मॅथ लर्न करायचं आहे. त्याच्यानंतर व्हेक्टर इज अ हार्ट ऑफ फिजिक्स. जर तुम्हाला व्हेक्टर समजला तर पुढचं फिजिक्स समजणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे 1D मोशन, 1 डायमेन्शनल मोशन, म्हणजे पार्टिकल सरळ रेषेत पुढं जातो आहे, मागे जातो आहे. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे 2D मोशन, कर्व पाथवरती होणारी मोशन. 2D मोशनमध्ये मोस्टली आपल्याला सर्क्युलर आणि प्रोजेक्टाईल डिस्कस करायचे. इथं आपण डिस्कस करणार आहोत प्रोजेक्टाईल मोशन. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे लॉज ऑफ मोशन, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि या लॉज ऑफ मोशनमध्येच आपण फ्रिक्शन पण स्टडी करणार आहोत. सो फ्रिक्शन. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे ज्याचं नाव आहे वर्क पॉवर एनर्जी. वर्क पॉवर एनर्जी. नेक्स्ट इज सर्क्युलर मोशन. आणि त्यानंतर पुढचा पार्ट आहे सेंटर ऑफ मास, COM, रोटेशनल मोशन. 1D पासून रोटेशनल मोशनपर्यंतचे जेवढे टॉपिक आहेत ना, तर ते मेकॅनिक्सची बिलॉंग करतात. एक महत्त्वाचा सेक्शन आहे हा फिजिक्समधला. त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशनच्या नंतर सिम्पल हार्मोनिक मोशन. त्याच्यानंतर इलास्टिसिटी. इलास्टिसिटीच्या नंतरचा नेक्स्ट टॉपिक आहे फ्लुइड मेकॅनिक्स. फ्लुइड मेकॅनिक्सच्या नंतर हीट अँड हीट ट्रान्सफर. त्याच्यानंतर KTG, थर्मोडायनामिक्स. अँड लास्ट टॉपिक इज वेव्स अँड साऊंड वेव्स. तर हा आहे कंप्लीट 11th सिलेबस, जो आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचा आहे. थँक्यू.